सो बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरला मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल बद्दल डिस्कशन केलेलं आहे. ओके, आता ह्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे की मेंडेलिव्हने जे काही पिरियोडिक टेबल त्याचं मांडलं. ओके, त्या पिरियोडिक टेबल बद्दल त्याचे काही मेरिट्स होते, म्हणजे गुण म्हणतो ना आपण, काही वैशिष्ट्य त्याचे, आणि डिमेरिट्स होते. ओके, ते आपल्याला डिस्कस करायचे. ते आहे पेज नंबर 99-20 वर. ओके, 19 मध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेले. ओके, नाही आपण ते आता करणार आहे. आता बघा, थिंक अबाउट इट दिलंय पेज नंबर 19 वर. काय आहे ते बघा. फर्स्ट बघा, थिंक अबाउट इट मध्ये देअर आर सम वॅकंट प्लेस इन द मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. ओके, मेंडेलिव्हने काय केलं होतं, त्याच्या पिरियोडिक टेबलमध्ये काही व्हॅकंट प्लेस दिले होते, म्हणजे रिकामा जागा त्याने तिथं सोडलेल्या होत्या. इन अ सेम ऑफ दिस प्लेस दी ॲटॉमिक मासेस आर सीन टू बी प्रेडिक्टेड. आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलं होतं, फक्त ॲटॉमिक मास लिहून ठेवलेले होते, बाकी दुसरं काही त्या एलिमेंटचं नाव लिहिलं होतं का? नाही. मग बघा, इन लिस्ट 3 ऑफ दिस प्रेडिक्टेड ॲटॉमिक मासेस अलॉंग विथ देअर ग्रुप अँड पिरियड. म्हणजे कोणत्या ग्रुपमध्ये येणार आहे, कोणत्या पिरियडमध्ये येणार आहे, ते पण त्यांनी दिलेले. ओके, फक्त काय लिहून ठेवले तिथं, ॲटॉमिक मासेस. तर मग त्यांनी असं का बरं केलं? ओके, ते का बरं केलं ते आपल्याला मेरिट्स आणि डिमेरिट्समध्ये कळणारच. ओके, तेव्हा तुम्हाला मी सांगेलच. हे थिंक अबाउटचे क्वेश्चन आहेत, त्याचे आन्सर खालच्या पॅराग्राफमध्येच दिलेले. ओके, तेव्हाच मी ते एक्सप्लेन करत, तेव्हा नीट लक्ष द्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय झाले, ड्यू टू दी अनसर्टन्टी इन दी नेम्स ऑफ दी सम ऑफ दी एलिमेंट ए क्वेश्चन मार्क इन दी इंडिकेटेड बिफोर दी सिम्बॉल इन अ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. व्हॉट आर सच अ सिम्बॉल्स. म्हणजे त्यांनी काय केलं बघा, त्यांनी काय केलं, जे काही एम्प्टी प्लेस सोडले होते तिथं त्यांनी काय लिहिलं, फक्त ॲटॉमिक मास लिहून ठेवले आणि तिथं क्वेश्चन मार्क असं दिलेलं आहे. बरोबर, मग ते क्वेश्चन मार्क त्यांनी का बरं दिले, तिथं असं वेगळं सिम्बॉल का बरं यूज केला त्यांनी? बरोबर, ते क्वेश्चन मार्क वगैरे ते त्यांनी दिलेले आहे त्या पिरियोडिक टेबलमध्ये. सो त्यांनी असं का बरं केले ते आपल्याला या मेरिट्स ऑफ अ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल याच्यामध्ये बघायचे. ओके, सो फर्स्ट बघा काय मेरिट्स ऑफ दी मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. द फर्स्ट पॅराग्राफ त्याच्यामध्ये, सायन्स इज अ प्रोग्रेसिव्ह. There is a freedom in a science to revise the old inference by using more advanced mean and method of doing experiment. सायन्स हे आपलं खूप प्रोग्रेसिव्ह आहे. प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, काम चालू राहणं. बरोबर ना. मग एखाद्या रस्त्याचं जेव्हा काम चालू असतं तेव्हा तिथं लिहिलेलं राहतं साईडला बोर्डवर, वर्क इन अ प्रोग्रेस, म्हणजे तिथं काय काम चालू आहे. तसंच आपलं सायन्स आहे. सायन्स हे प्रोग्रेसिव्ह आहे, म्हणजे जे काही आपलं जुनी इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनवर काही जे एक्सपेरिमेंट आहे ते कंटिन्युअसली रन होत असतात. बरोबर ना. सायंटिस्ट त्याचा स्टडी कंटिन्युअसली करत राहतात. ओके, सो ते इथं काय झालंय, मग इथं पण तेच केलंय. काय केलंय बघा, these characteristics science are clearly seen in the Mendeleev periodic table. हे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे, कोणते कॅरेक्टरिस्टिक्स, की ज्या गोष्टी म्हणजे अर्धवट त्यांचा शोध लागलेला. बरोबर ना. त्या गोष्टींचा शोध कोण लावत आहे, पुढचे जे सायंटिस्ट आहेत. ओके ना, पुढचे जे काही यंगेस्ट सायंटिस्ट असतील ते काय करताय, त्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना काय कंटिन्यू करायचा प्रयत्न करतात, ते प्रोग्रेसमध्ये आणताय. बरोबर ना. मग ही प्रोग्रेस कोणाच्या पिरियोडिक टेबलमध्ये आढळली, इथं मेंडेलिव्हच्या. राईट ना. जे काही त्रुटी होत्या, जे आपण बघितलं, डोबेरॉनर बघितला, न्यूलँड्स बघितला, यांच्या पिरियोडिक टेबलमध्ये ज्या काही त्रुट्या होत्या, ओके, त्या त्रुट्या कमी करण्याचं काम कोणी केलंय, मेंडेलिव्हने केले. ओके, म्हणजे त्यांनी जे काही वर्क केलं होतं ते वर्क त्यांनी काय केलंय, कंटिन्यू केलंय पुढे. ओके, आणि त्यांच्या चुका कमी करून त्यांनी काय पिरियोडिक टेबल त्याचा मांडला. ओके, आणि त्यालाच आपण मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल असं म्हणतो. बघ आता नेक्स्ट पॅराग्राफ, व्हाईल अप्लाइंग दी लॉ दॅट दी प्रॉपर्टीज ऑफ अ एलिमेंट आर अ पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस टू ऑल दी नोन एलिमेंट्स. मग जे काही नोन एलिमेंट होते, ओके, त्याच्याबद्दल त्यांनी काय प्रॉपर्टी मानली आहे मेंडेलिव्हने, दी प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट इज अ पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे जी प्रॉपर्टी आहे एखाद्या एलिमेंटची ती कशी आहे, पिरियोडिक फंक्शन आहे ॲटॉमिक मासचं. ओके, आणि ते त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डरने काय केलं होतं, मांडले होते. ओके, इन्क्रीजिंग ऑर्डर तुम्हाला माहिती कसं असतं. ओके, 1 2 3 4 म्हणजे सिक्वेन्स. हा, त्यांचा डिफरन्स सेम आहे असं नाही, 1 येईल 4 येईल 10 येईल, फक्त काय इन्क्रीजिंग आहे असं नाही होणार की पहिले 5 आला नंतर 3 नंतर 2 असं नाही ना. इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे 1 1 ने किंवा 2 2 ने कसं तरी वाढणार आहे. ओके, नेक्स्ट बघा, मेंडेलिव्ह अरेंज द एलिमेंट विथ द थॉट that the information available till was not final but could change. बघा, त्यांनी काहीतरी इन्फॉर्मेशन मांडली मेंडेलिव्हने. बरोबर ना. त्यांनी लिहिलं की त्याला काय माहिती आहे की ही इन्फॉर्मेशन ही पुरेशी नाही, पण ही इन्फॉर्मेशन मी जी टाकतोय ती प्रेडिक्टेबल आहे, म्हणजे पुढे चालून हे असं होऊ शकतो. अशा प्रमाणे ते काय केलंय की ती इन्फॉर्मेशन टाकली त्या एलिमेंटची. नेक्स्ट बघा, as the result of this the Mendeleev's periodic table demonstrate the following merits.
ओके. आणि सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून त्यांनी एक पिरियोडिक टेबल मांडलाय त्याचा. ओके, तो आपण ऑलरेडी सीन केलाय मागच्या लेक्चरमध्ये. ओके, सो त्याचे मेरिट्स काय होते ते बघा. आता किती मेरिट्स दिले इथं? 3. ओके, 3 मेरिट्स दिलेले ते आपण डिस्कस करू. सिंपल आहे. हे बघा, मेरिट्स ऑफ अ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. ओके, MPT मी शॉर्ट फॉर्म मध्ये दिले, मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. बघा त्याचे मेरिट्स काय होते मग. atomic masses of the some elements were revised to as a give them proper place in the periodic table in accordance with their property. बघा काय केलं त्यांनी की जे काही एलिमेंटचा शोध लागलेला होता. ओके, त्या एलिमेंटचा जो शोध लागल्यामुळे त्याची काही माहिती भेटली होती, त्या माहितीला त्यांनी रिवाइज केलं. म्हणजे त्या माहितीचं त्यांनी काय केलंय, स्टडी केला. कोणी? मेंडेलिव्हने. ओके, मग ते झाल्यानंतर त्यांनी काय केलंय की त्या एलिमेंटची अशी मांडणी केली की त्यांना प्रॉपर असं प्लेस त्यांनी दिले. बरोबर ना. त्यांनी काय केलं, त्यांना प्रॉपर प्लेस दिले. आणि ते कशावरून प्लेस दिले त्यांनी त्याला, म्हणजे त्यांना जागा कशी दिली त्या एलिमेंट्सला त्यांनी, त्याच्या प्रॉपर्टीजवरून. की हा एलिमेंट हायड्रोजन, मग याची प्रॉपर्टी काय, मग त्याला ह्या प्लेसमध्ये. हा आहे नायट्रोजन, मग याची प्रॉपर्टी काय, त्याला ह्या प्लेसवर. अशा प्रकारे त्यांनी काय केलंय की प्रत्येकाची जागा काय दिली, ठरवून दिली. ओके, आणि ते त्यांनी त्याच्या प्रॉपर्टीजवरून केले की ज्या एलिमेंटच्या काहीतरी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीच्या सहाय्याने त्यांनी त्याला जागा दिलेली त्या एलिमेंट्सला पिरियोडिक टेबलमध्ये. नेक्स्ट बघा, फॉर एक्झाम्पल. आता बघा एक्झाम्पल म्हणजे कोणत्याला कशी जागा दिली ते एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल दी प्रिव्हियसली डिटरमाइन ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम. आता जो न्यूलँड्स त्यांनी ॲटॉमिक मास घेतला होता बेरिलियमचा, तो किती होता, 14.09. वॉज चेंज टू बी करेक्ट व्हॅल्यू ऑफ 9.4 अँड बेरिलियम वॉज प्लेस बिफोर दी बोरॉन. बघा त्यांनी काय केलं इथं की जे काही मागच्या ह्याच्यात काय केलं होतं, बेरिलियमचा ॲटॉमिक मास जे काही शोधलं होतं सायंटिस्टने, ते किती होतं, 14.09. पण ह्याच्यात करेक्शन करून त्याला काय वाटलं की हे काय चुकीचं आहे. ओके, त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यात करेक्शन केले मेंडेलिव्हने. आणि करेक्शन केल्यानंतर त्यांनी त्याचं ॲटॉमिक मास त्याची व्हॅल्यू काय काढली, 9.4. आणि बेरिलियम कुठं प्लेस केला त्यांनी, बिफोर दी बोरॉन. बरोबर ना. बिफोर दी बोरॉन त्यांनी काय केला, अगोदर तो बिफोर दी बोरॉन नव्हता. ओके, सो ह्याच्यामध्ये काय त्याला केला त्यांनी, तो बेरिलियम आहे तो काय केला बिफोर, म्हणजे त्याच्या अगोदर कशाला, बेरिलियमला त्यांनी जागा दिली. ओके, बोरॉनच्या अगोदर. ओके, हे झालं तुमचं फर्स्ट. आता सेकंड बघा काय दिलेलं आहे. मेंडेलिव्ह केप्ट दी व्हॅकंट प्लेस इन द पिरियोडिक टेबल फॉर एलिमेंट नॉट डिस्कवर टिल देन. बघा आता इथे काय केलंय, मेंडेलिव्ह बघा किती टॅलेंटेड होता. म्हणजे बघा त्यांनी काय केलंय, त्यांनी व्हॅकंट प्लेस सोडल्या. आणि ही व्हॅकंट प्लेस सोडण्याचं काम अगोदरच्या सायंटिस्टने केलं होतं का, नाही. पण याला वाटलं होतं की भविष्यात, बरोबर ना, फ्युचरमध्ये पुढे चालून काही एलिमेंटचा शोध अजून लागणार आहे. मग ते एलिमेंटला जागा पाहिजे ना. मग त्या जागा राखीव म्हणतो ना आपण, राखीव त्यांनी ठेवलेलं होती तिथे जागा, की जर का एखादा 2 एलिमेंट मधले जर का 1-2 एलिमेंट अजून त्यांचा शोध लागला तरी आपण ते तिथे काय करू शकतो, फिट करू शकतो. म्हणजे विदाऊट तुमचा पिरियोडिक टेबल न हलवता, विदाऊट पिरियोडिक टेबल डिस्टर्ब न करता आपण तिथं ते नवीन एलिमेंट जे येणार आहे ते आपण तिथे मॅच करू शकतो. सिंपल होती. पण मग त्याचं टॅलेंट मानावं लागेल, राईट ना. कारण की त्यांनी बघा त्यांनी प्रेडिक्ट केलं होतं. काही सायंटिस्टनी काय केलं, फक्त आत्ताचा विचार केला की आता आपल्याला फक्त क्लासिफिकेशन करायचं. पण ह्यांनी पुढच्या फ्युचरचा विचार करून त्यांनी काय केला होता, पिरियोडिक टेबल क्रिएट केला होता. ओके, सो त्यांनी तेच केलं बघा. मेंडेलिव्ह केप दी व्हॅकंट प्लेस इन द पिरियोडिक टेबल फॉर द एलिमेंट नॉट डिस्कवर टिल देन. म्हणजे तोपर्यंत काय एलिमेंट काही डिस्कवर झाले नव्हते तरी त्यांनी त्यासाठी काय सोडली, जागा सोडली. 3 of these unknown elements were given the names Ika boron, Ika aluminum and Ika silicon from the known neighbors, and their atomic masses were indicated as a 44, 68 and 72 respectively. बघा, आणि जे काही त्यांनी अननोन एलिमेंट साठी जागा सोडल्या होत्या, ओके, त्या अननोन एलिमेंटला त्यांनी अंदाजे नाव पण दिलं आणि त्यांचे ॲटॉमिक मास पण त्यांनी प्रेडिक्ट केले की हे त्याचे ॲटॉमिक मास असतील. बघा, डोकं म्हणावं लागलं राईट. त्यांनी काय केलं की जे काही नवीन एलिमेंट येणार होते अननोन, त्यांच्यासाठी जागा सोडल्या आणि त्याचे ॲटॉमिक मास पण प्रेडिक्ट केले. तिने असं नाही सांगितलं की हेच राहतील, पण अप्रॉक्सिमेटली याच्या आसपास त्याचे ॲटॉमिक मास येऊ शकतात. आणि ते एलिमेंट कोणते, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. ओके, हे 3 एलिमेंट घेतले. इका बोरॉनचं मग ॲटॉमिक मास किती सांगितले त्यांनी, इका बोरॉनचं 44. ओके, इका ॲल्युमिनियमचं काय सांगितलंय 68 आणि इका सिलिकॉनचं काय सांगितलंय 72. लक्षात ठेवायचं आहे. ओके, नेक्स्ट बघा. नॉट ओनली दिस बट देअर प्रॉपर्टीज वेअर ऑल्सो प्रेडिक्टेड. बघा, एवढंच नाही त्यांनी केलं, काय जागा तर सोडल्या, ॲटॉमिक मास पण काय केलं त्यांनी त्याचं तिथं प्रेडिक्ट केलं. त्याच्यानंतर अजून काय केलं त्यांनी की त्याच्या प्रॉपर्टी काय असतील ते पण सांगून दिलं. बरोबर ना, त्याच्या प्रॉपर्टी काय असतील भविष्यात चालून ते पण त्यांनी त्यांना सांगून दिलं त्या पिरियोडिक टेबलमध्ये. ओके, लेटर ऑन दीज एलिमेंट वेअर डिस्कवर अँड नेम. बघा, आता त्याच्यानंतर काय झालं, मग लगेच या एलिमेंटचा शोध लागला. फक्त काय चेंज झालं, तिथं नाव चेंज झालं. बघा काय सांगितलंय,
Later on, these elements were discovered and named as a scandium, gallium and the germanium respectively. म्हणजे एका बोरॉन, एका अल्युमिनियम, एका सिलिकॉन होता, त्याला सायंटिफिक दुसरे नाव दिले गेले. ते काय? स्कॅन्डियम, गॅलियम अँड दी जर्मेनियम. The properties of this element match well with these predicted by Mendeleev's periodic table. Okay, see the table 2.4. बघा काय सांगितलंय की त्यांनी जे काही प्रॉपर्टी सांगितले होते मेंडेलिव्हनी की एका बोरॉन, एका अल्युमिनियम, एका सिलिकॉन आहे, या तिन्हींच्या प्रॉपर्टी काय झाल्या? मॅच झाल्या. कशासोबत? जे काही त्यांना नवीन नाव दिले कोणते? स्कॅन्डिनियम, गॅलियम आणि जर्मेनियम. यांच्या ज्या तिन्ही प्रॉपर्टी आहे, या तिन्ही एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टी आहेत, त्याच त्या एलिमेंटच्या काय झाल्या? प्रॉपर्टी त्यांना मॅच होताना दिसल्या. ओके, म्हणजे त्यांनी बरोबर प्रेडिक्ट केलं होतं आपल्या मेंडेलिव्हनी. मग 2.4 मध्ये बघा दिलेले. 2.4 मध्ये बघा याच्यामध्ये दिलेलं त्यांनी 2.4 मध्ये ग्रुप थर्ड मध्ये बघा 44 दिलेलं आहे आणि तिथं सिम्बॉल दिलेलं आहे ओनली 44 ॲटॉमिक मास. त्याच्या एक्झॅक्ट खाली काय दिलेलं आहे? 68 दिलेलं आहे. म्हणजे पहिला कोणता होता तुमचा? एका बोरॉन, दुसरा काय झाला? एका ॲल्युमिनियम, आणि थर्ड बघा 68च्या राईट साईडला 72 दिलेले. हा झाला तुमचा एका सिलिकॉन. मग यालाच काय नाव पडले? स्कॅन्टिनियम. 44 वाला काय झाला? स्कॅन्टिनियम. 68 वाला काय झाला? गॅलियम. ओके, आणि नंतर कोणता? 72 वाला काय झाला तुमचा? काय सांगितलं त्यांनी 72 वाला? जर्मेनियम. ओके, जर्मेनियम, स्कॅन्डिनियम, गॅलिनियम आणि जर्मेनियम. ओके, नेक्स्ट बघा, नेक्स्ट लाईन. Due to this success, all were convinced about the importance of Mendeleev periodic table, and this method is a classification of element was accepted immediately. बघा याने आता मेंडेलिव्हनी काय केलं की खूप असा मागचा स्टडी जो काही डाटा होता त्याचा रिवाइज केला त्यांनी. ओके, त्याचा काय केलं त्यांनी? स्टडी केला. स्टडी केल्यानंतर त्यांनी काय केलं? एकदम ॲक्युरेट असा पिरियोडिक टेबल काय केला? डिस्प्ले केला. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय त्याचे काही जे गुण होते ते पण आपल्याला तिथं दिसून आले. राईट. आणि असं असताना जर का काय झालं आता मग लोकांना ते वाटलं की यार बरोबर ॲक्युरेट काय केलंय? अजम्पशन केले. बरोबर ना, त्याने ॲक्युरेट प्रिडिक्शन केले. त्याच्यामुळे त्याच्या पिरियोडिक टेबलला लोकांनी काय दिली? मान्यता दिली की हा पिरियोडिक टेबल आपल्याला युजफुल आहे. मग त्याचं इम्पॉर्टंट लोकांना कळालं की यांनी किती मेहनत घेतली त्याच्यावर. बरोबर ना. ओके, सो बघा नेक्स्ट त्यांनी दिलेलं एक टेबल दिलेलं आहे. प्रॉपर्टी इका ॲल्युमिनियम, मेंडेलिव्ह प्रेडिक्शन आणि गॅलियम. बघा आता मेंडेलिव्हनी जे नाव दिलं होतं काय दिलं होतं? इका ॲल्युमिनियम दिलं होतं. त्याचं नाव नंतर काय झालं? गॅलियम झालं. ओके, ॲक्च्युअल नाव त्याचं नंतर गॅलियम झालं. मग त्याचं डिफरन्स बघ. ॲटॉमिक मास कोणी? मेंडेलिव्हनी काय ॲटॉमिक मास सांगितलं होता? 68 आणि भरला किती लास्टला? 69.7. बघा ॲप्रॉक्सिमेटली जवळ आहे. एवढं ॲप्रॉक्सिमेटली कॅल्क्युलेशन लावणं खूप अवघड आहे. बरोबर, पण त्याचं तो एवढा टॅलेंट होता त्याच्यामुळे त्यांनी अगोदरच प्रेडिक्ट करून दाखवलं होतं की जे त्यांनी ॲटॉमिक मास 68 सांगितलं होतं आणि नंतर काय भरलं ते मास 69.7, म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली ते मॅच झालं. नेक्स्ट बघा ते डेन्सिटी सांगितली होती इका ॲल्युमिनियमची 5.9. बघा 5.94 आहे ना ॲप्रॉक्सिमेटली. देन मेल्टिंग पॉईंट काय सांगितलं? लो. तिथं काय 30 आलाय. ओके, म्हणजे लोच आहे. फॉर्म्युला ऑफ क्लोराईड काय सांगितलं होता? ECl3. ओके, आणि तिथं काय केलं फक्त त्यांनी? GCl3, म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली काय होते? मॅच होते. फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड, ऑक्साईडचा फॉर्म्युला काय सांगितलं? E2O3. तिथं काय झालं? Ga2O3. नेचर ऑफ ऑक्साईड इज एम्फोटिक ऑक्साईड आणि ते काय? एम्फोटेट्रिक ऑक्साईड. ते दिलं. म्हणजे जे काही त्यांनी सांगितलं होतं ते काय मॅच झालं. फक्त कशासाठी दिले त्यांनी? की जे काही मेंडेलिव्हचे प्रेडिक्शन होते ते पुढे जाऊन काय झाले? ते प्रेडिक्शन सक्सेस झाले, मीन्स मॅच झाले ते इझिली, ॲप्रॉक्सिमेटली. ओके, हे होतं तुमचं दुसरं मेरिट्स. आता तिसरं डिमेरिट बघा. देर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर नोबल गॅसेस इन द मेंडेलिव्ह ओरिजिनल पिरियोडिक टेबल. पण बघा आता काय होतं की जे रिझर्व आहे नोबल गॅसेस, हेलियम, निऑन, ऑर्गॉन, झेनॉन, जे काही नोबल गॅसेस आहे यांच्यासाठी त्यांनी रिझर्व जागा ठेवलेली नव्हती पिरियोडिक टेबलमध्ये. मग बघा पुढे काय झालं. हाऊएव्हर व्हेन नोबल गॅस सच ॲज हेलियम, निऑन, ऑर्गॉन वेअर डिस्कवर टुवर्ड्स द एंड ऑफ द 19th century. त्यांनी जागा का बरं नव्हती सोडली? कारण की जोपर्यंत मेंडेलिव्ह हा कामात होता तेव्हा या एलिमेंटचा शोध लागलेला नव्हता. दॅट्स वाय त्यांनी जागा सोडली नव्हती. मग त्याचा शोध केव्हा लागला? 19th century मध्ये. बघा मग काय झालं. मेंडेलिव्ह क्रिएटेड ए झिरो ग्रुप विदाउट दी डिस्टर्बिंग ओरिजिनल पिरियोडिक टेबल इन विच दी नोबल गॅस वेअर फिटेड व्हेरी वेल. त्यांनी काय केलं? सेपरेटली एक ग्रुप बनवून टाकला त्यांचा, झिरो ग्रुप म्हणून. आणि त्या झिरो ग्रुपमध्ये काय केलं? हे नोबल गॅस सगळे ॲक्युरेटली फिट करून टाकले. म्हणजे त्यांनी विदाऊट आपला जो
पिरियोडिक टेबल आहे तो डिस्टर्ब न करता 0 ग्रुप तयार केला आणि त्या 0 ग्रुपमध्ये निऑन, हेलियम, ऑर्गॉन, झेनॉन ते काय केले त्यांनी फिट करून टाकले. ओके, आणि ते परफेक्टली तिथं फिट पण झाले. ओके, म्हणजे त्याला डिस्टर्ब करायची गरज पडली का ऑदर त्याचा जो टेबल होता तो नाही, त्यांनी सेपरेट त्याचा एक कॉलम बनवून टाकला. ओके, ग्रुप आणि कॉलम बनवून टाकला. सो हे होतं तुमचे मेरिट्स ऑफ अ मेंडेलियस पिरियोडिक टेबल. त्याच्यामध्ये एक क्वेश्चन दिलाय पेज नंबर 19 वर, तो बघू आपण. यूज युअर ब्रेन पॉवर. ओके, क्लोरीन हॅज अ 2 आयसोटोप. आता आयसोटोप म्हणजे काय ते अगोदर लक्षात घ्या. आयसोटोप मीन्स काय की ॲटॉमिक नंबर रिमेन सेम. ओके, ॲटॉमिक नंबर इज अ सेम बट ॲटॉमिक मासेस विल बी चेंजेस. ओके, ॲटॉमिक मास काय होणार आहे, चेंज होतं. बरोबर, म्हणजे ॲटॉमिक मास काय होणार आहे, चेंज होणार आहे, पण ॲटॉमिक नंबर चेंज होणार आहे का, नाही. म्हणजे ज्या एखाद्या एलिमेंटमध्ये ॲटॉमिक मास जर का चेंज होत आहे आणि ॲटॉमिक नंबर तोच असेल तो आपण त्याला आयसोटोप म्हणतो. जसं तुमचं इथं दिले तिने आयसोटोप कशात दिलं बघा, क्लोरीनचा ॲटॉमिक मास काय 35 दिले आणि दुसरा क्लोरीन घेतला तिथं 37. म्हणजे बघा ॲटॉमिक मास चेंज होत आहे पण जो क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे तो काय असणार आहे, सेम असणार आहे. ओके, हे लक्षात घ्यायचं. सो बघा काय क्वेश्चन, क्लोरीन हॅज अ 2 आयसोटोप. ते कोणते, क्लोरीन 35, क्लोरीन 37. देअर ॲटॉमिक मासेस आर 35 and 37 रिस्पेक्टिव्हली. दी केमिकल प्रॉपर्टी आर सेम. यांची केमिकल प्रॉपर्टी पण काय असते, सेम असते. वेन शुड दीज प्लेस इन अ मेंडेलियस पिरियोडिक टेबल, इन डिफरंट प्लेस ऑर दी सेम प्लेस. म्हणजे मेंडेलियनने त्याच्या पिरियोडिक टेबलमध्ये हे एलिमेंट कुठे ठेवलेले ते बघायचं आपलं. बघा आता मग हे कुठे बघा तुम्ही, काय सांगितलं, क्लोरीन ना. हां, क्लोरीन बघा ग्रुप 7 मध्ये आणि ग्रुप 7 आणि पिरियड 3 मध्ये बघा आहे क्लोरीन 35. तो त्यांनी काय केलं आहे, सेपरेट एलिमेंट याच्यामध्ये घेतलेलं आहे. बरोबर, म्हणजे त्यांनी त्याला जागा दिलेली कशाला, क्लोरीन 35 ला. पण क्लोरीन 36 ला त्यांनी तिथं एकत्रच घेतलेले ते नाही, त्यांनी वेगवेगळे द्यायला इच्छा होते. त्याला काय करायचं होतं, वेगवेगळे द्यायचे. त्याच्यामुळे त्यांनी काय ठेवलंय की पुढच्या याच्यात जागा रिकामी सोडून दिली. बरोबर, म्हणजे त्यांनी काय जे कुठं प्लेस केलेलं मग त्यांनी डिफरंट प्लेसवर त्यांनी ते भरलेले ते एलिमेंट. कोणते, क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37 त्यांनी डिफरंट प्लेसवर फिट केलेले. ओके, मग त्याचं काय आन्सर येईल, डिफरंट प्लेसला त्यांनी काय केलेले ते फिट केलेले आहेत. ओके, आता आपण नेक्स्ट बघू पेज नंबर 20 वर या. आता पेज नंबर 20 वर तुम्हाला दिलेलं आहे डी मेरिट्स ऑफ दी मेंडेलियस पिरियोडिक टेबल. आता आपण मेरिट बघितले बघा, कोणती आपण काही गोष्ट केली का की त्याची काही वैशिष्ट्य आणि काही थोड्याशा त्रुटी पण येतात. ओके, म्हणजे गुण होते अगोदर त्याचे, म्हणजे त्याच्यातल्या खासियत होत्या काहीतरी. ओके, वैशिष्ट्य. आता त्याच्यामध्ये काहीतरी चुका पण केल्या. कोणताही मनुष्य परिपूर्ण नसतो, काही चुका होतात. मग त्या चुका काय ते आपण त्यांनी दिलेले तेच आपल्याला रीड करायचे. पेज नंबर 20. ओके, बघा पेज नंबर 20 वर या. डी मेरिट्स ऑफ अ मेंडेलियस पिरियोडिक टेबल. आणि हे बघा मी लाईन टू लाईन का बरं एक्सप्लेन करतोय की तुम्हाला ते कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. ओके, त्याच्यामुळं मी जेव्हा टीच करतोय तेव्हा एक एक शब्दावर लक्ष असू द्या, तुम्हाला कळेल नेमकं काय आहे ते. कारण की सर्व थेरॉटिकल आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि हे असं नका करू की पुस्तकातलं जसं दिलेलं ना तसं रट्टा मारायचा, असं नाही करायचं. स्वतःच्या भाषेत समजून घ्या तुम्ही. बरोबर ना, मी तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन करतोयच आहे, पण मग तुम्ही स्वतःच्या भाषेत पण काय करायचं ते समजून घ्यायचं की नेमकं काय सांगायचं आहे त्यांना. ओके, लाईन टू लाईन नका रटू याला की. आणि त्याच्यामुळे मी काय करतोय की जे नवीन शब्द आहेत त्यांचा छोटासा मिनिंग सांगतोय तुम्हाला कन्फ्यूज नाही करत आहे. कसं, नाहीतर एखादा आयसोटोप आला मग आयसोटोप बद्दल सगळं सांगत गेलं का तुमचे डाऊट्स वाढून जातात. तुम्हाला नाही येते आता सध्या आयसोटोप म्हणजे काय, तेवढं नॉर्मल त्याची डेफिनेशन कळायला खूप झालं. जास्त काही त्याच्यामध्ये डीपमध्ये घुसायची गरज नाही, कारण की तुम्हाला बेनिफिशियल एवढंच आहे, कारण सिलेबस खूप मोठा आहे तुमचा 10चा. ओके, त्याच्यामुळे आपल्याला टाइमपास करायचं नाही जास्त. ह्या गोष्टी काही आहेत की ज्या मी तुम्हाला डीपमध्ये नाही सांगत, त्या तुम्हाला पुढे कळणारच आहे. तर का बरं नाही सांगते मी, कारण की तुम्हाला डाऊट्स जास्त येतात. कारण की तुमचा मेन सिलेबस आहे ना तो साईडला राहून जातो आणि ते वेगळे क्वेश्चनमध्ये तुम्ही गुंतून जाता. ओके, हे तुमच्या मी चांगल्यासाठी सांगतो. ओके, तुम्हाला एक्स्ट्रा माहिती पाहिजे त्याच्याबद्दल तुम्ही नेटवर सर्च करून बघायचं, पण ती इथं तुम्हाला यूज नाही होणार त्या माहितीच. कारण की तुम्हाला जेवढं बुकमध्ये दिलेलं आहे तेवढंच समजून घेण्याचं चांगलं आहे तुमचं. ओके, कारण की त्याच्यातून तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचं. चला बघा आता स्टार्ट करू आपण. डिमेरिट्स ऑफ अ मेंडेलियस पिरियोडिक टेबल, पेज नंबर 20. फर्स्ट बघा काय, दी होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट दॅट इज कोबाल्ट अँड निकेल इज अ सेम. आता बघा एक चुकी केली तिने काय केला, ॲटॉमिक नंबर कोबाल्ट आणि निकेलचा सेम घेतला. बघा आता पिरियोडिक टेबलमध्ये परत आहे. बघा इथं दिलेलं त्यांनी, हे बघा ग्रुप 8 मध्ये काय दिलेलं त्यांनी, हे बघा ग्रुप 8 कोबाल्ट किती दिलेलं आहे 59 आणि निकेल पण किती घेतलाय 59. हे असं पॉसिबल नाही, कारण की दोन एलिमेंटचा ॲटॉमिक मास आहे सेम तिथं राहणार नाही. ओके, ॲटॉमिक मास तिथं सेम राहणार आहे का, नाही राहणार, कारण की दोन याची व्हॅल्यू काय घेतली त्यांनी तिथं सेम घेतलेली. चला परत आपण येऊ आपल्या पॅराग्राफकडे. कळालं. नेक्स्ट बघा,
Therefore there was a ambiguity regarding their sequence of a Mendeleev periodic table. म्हणजे त्याच्यासाठी तिथं काय, तिथं त्याच्यासाठी अडचण निर्माण झाली होती की मग यांना कोणत्या ह्याच्यात जागा द्यायची, बरोबर ना, दोघांचं 59 आहे, मग ती त्याला अडचण तिथं भासली आणि ती अडचण त्याने दूर केली तिथं नाही, त्याला तो ती काही दुविधा म्हणतो, ती दुविधा तशी झाली तिथं. ओके, नेक्स्ट बघा. सेकंड, आयसोटोप वेअर डिस्कवर लॉंग टाइम आफ्टर मेंडेलिव्ह पुट फोर्थ ऑफ द पिरियडिक टेबल. आता आयसोटोपचा शोध लागला पण तो खूप लेट लागला. ओके, ॲज आयसोटोप हॅव दी सेम केमिकल प्रॉपर्टी फॉर डिफरंट ॲटॉमिक मासेस. बघा, आता आयसोटोपचं काय असतं, सेम केमिकल प्रॉपर्टी असते. आयसोटोप म्हणजे काय सांगतील डेफिनेशन त्याची न्यू, ही डेफिनेशन तुमची मेन आहे. ओके, जी मी सांगितली ती आहे जनरली, पण ही कोणती बघा, आयसोटोपला काय सांगितलं, आयसोटोप हॅव अ सेम केमिकल प्रॉपर्टी बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. आयसोटोपची काय प्रॉपर्टी आहे की त्याची केमिकल प्रॉपर्टी सेम राहते. कार्बन आहे ना, कार्बनचीच प्रॉपर्टी दाखवणार आहे, पण मग ॲटॉमिक मास काय होतं त्याचं चेंज. कार्बन 13, कार्बन 14, कार्बन 16, ॲटॉमिक मास चेंज होणार आहे, प्रॉपर्टी चेंज होणार आहे का, कार्बन हा कार्बनच राहणार आहे. ओके, ए चॅलेंज वॉज पोस्टेड इन अ प्लेसिंग देम दी मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. मग जे काय आयसोटोप आहे ते मांडण्यासाठी त्याला अडचण यायला लागली त्याच्यामुळे, राईट ना, कारण की डिफरंट आयसोटोपचा शोध लागला, मग तिथं त्याच्यासाठी जागा उरलेली नाही. ओके, त्यांनी काही एलिमेंटसाठी ठेवली होती, पण आयसोटोपचा शोध लागला एवढं त्यांनी प्रेडिक्ट काही केलेलं नव्हतं. ओके, सो नेक्स्ट बघा. थर्ड, when elements are arranged in an increasing order of atomic masses, the rise in atomic mass does not appear to be uniform. बघा तिथे काय सांगितलंय की जे काही मेंडेलिव्हनी काय केलं, जे काही एलिमेंट घेतले होते इंक्रीजिंग ऑर्डरने, मग त्याच्यामध्ये त्यांनी काही डिफरन्स जास्त सोडून दिला, काही मध्ये कमी डिफरन्स सोडून दिला. म्हणजे काय झालं, तिथं युनिफॉर्म नाही तसं सिक्वेन्स, तिथं युनिफॉर्म नाही सिक्वेन्स, राईट ना. कारण की आता बघा, जर का दोन एलिमेंट मी घेतले, ओके, सपोज ए एलिमेंट आहे, एक ए एलिमेंट आहे, हा ए एलिमेंट आहे, हा बी एलिमेंट आहे. आता याच्यामध्ये जर का मी काय केलं, ह्याचा सपोज घेतला मी 82 आणि ह्याचा घेतला 84, आणि ह्याच्यामध्ये जर का जास्त एलिमेंटचा शोध लागला तर मग तिथं बसतील का, हा तिथं एक त्यांच्याकडे डिसएडव्हान्टेजेस होतं. ओके, हा एक प्रॉब्लेम तिथं अराईज होत होता की त्यांना मग प्लेस कुठे द्यायची, दोन हेवी एलिमेंटमध्ये जर का जास्त एलिमेंट अजून शोध लागत गेले तर मग त्यांना जागा कुठे द्यायची इथं. ओके, तो विचार तिथं त्यांच्या मनात आला आणि ती एक त्याच्यात त्रुटी आढळली त्यांना. बघा मग काय त्यांचा सिक्वेन्स होता का युनिफॉर्म नव्हता. ओके, युनिफॉर्म नव्हता त्यांचा सिक्वेन्स, त्याच्यामध्ये जे काही इंक्रीजिंग ऑर्डरने त्यांनी एलिमेंट मांडले होते त्यांचा सिक्वेन्स हा युनिफॉर्म नव्हता. ओके, युनिफॉर्म म्हणजे एक सारखेपणा. हा बघा आता नेक्स्ट, इट वॉज नॉट पॉसिबल देअरफॉर दी प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट कुड बी डिस्कवर बिटवीन टू हेवी एलिमेंट. म्हणजे दोन जे काही हेवी एलिमेंट असत, हे दोन काही हेवी एलिमेंट असत, ह्याच्यामध्ये किती एलिमेंट अजून डिस्कवर होते ह्याची आयडिया होती का त्यांच्याकडे नव्हती. दॅट्स वाय मग ते एक त्यांचं डिसएडव्हान्टेजेस तिथं ठरलं, डिमेरिट ठरलं. ओके, नेक्स्ट बघा. फोर्थ बघा आता काय, थर्ड झालं आपलं, आता बघू आपण फोर्थ. पोझिशन ऑफ दी हायड्रोजन. हा खूप एकदम इम्पॉर्टंट तुमचा टॉपिक आहे. ओके, हे IMP याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, पोझिशन ऑफ अ हायड्रोजन ॲटम. सो लिसन केअरफुली. हायड्रोजन शोज दी सिमिलरिटी विथ दी हॅलोजन ग्रुप 7. For the example, molecular formula of hydrogen is a S2, while the molecular formula of a fluorine, chlorine are F2 and Cl2 respective. बघा, हायड्रोजन काय करतो, हायड्रोजन हा सिमिलरिटी दाखवतो. कोणासोबत सिमिलरिटी दाखवतो, हायड्रोजन अल्कली मेटल सोबत. आता अल्कली मेटल कोणते मग तिथं जे 7th मध्ये कोणते अल्कली मेटल म्हणजे कोणते तुमच्या इथे दिलेले बघा, की जे काही मॉलिक्युलर फॉर्म्युला S2 चा तो काय सोबत सारखेपणा दाखवतो, फ्लोरीन क्लोरीन मध्ये दाखवतो, बरोबर ना. कशामध्ये दाखवतो, फ्लोरीन आणि क्लोरीन. आणि नेक्स्ट बघा, इन अ सम वे देर इज अ सिमिलरिटी विथ द केमिकल प्रॉपर्टी ऑफ हायड्रोजन अँड अल्कली मेटल ऑफ ग्रुप फर्स्ट. म्हणजे हायड्रोजन काय करतो, जे ग्रुप फर्स्टचे एलिमेंट आहे, ओके, जे ग्रुप फर्स्टचे एलिमेंट आहे मेंडेलिव्हच्या टेबलमध्ये त्याच्यासोबत पण सिमिलरिटी दाखवतो, आणि ग्रुप 7चे एलिमेंट आहे त्याच्यासोबत पण काय दाखवतो, सिमिलरिटी दाखवतो. मग बघा, देर इज अ सिमिलरिटी इन दी मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड ऑफ अ हायड्रोजन अल्कली मेटल्स, दॅट इज Na म्हणजे सोडियम, के म्हणजे पोटॅशियम, ETC, फॉर्म विथ दी क्लोरीन अँड ऑक्सिजन. म्हणजे हायड्रोजनच्या एक अशी दुविधा होती त्यांच्यासमोर की हायड्रोजन हा ग्रुप फर्स्टचे जे एलिमेंट आहे त्यांच्यासोबत पण काय दाखवायचा, सिमिलर प्रॉपर्टी दाखवायचा, आणि ग्रुप 7 आहे त्याच्यामध्ये पण काय दाखवायचा, सिमिलरिटी दाखवायचा. त्याच्यामुळे मग त्याचं जागा कुठे ठेवायची ते त्यांना कन्फर्म करता आलं नाही की हायड्रोजनला सेपरेट जागा कुठे द्यायची. ओके, आणि हायड्रोजन सगळ्यात लाईटेस्ट एलिमेंट आहे. ओके, तुम्हाला माहिती आहे. On the considering the above property, it cannot be decided whether the correct position of a hydrogen in the alkali metals of a group first or in the group halogen group 7.
म्हणजे त्यांना ते प्रेडिक्ट करताना आलं की आपण हायड्रोजनला निश्चित जागा द्यायची कुठं. एक तर तो ग्रुप 1 मध्ये पण सिमिलरिटी दाखवतो, ग्रुप 7 मध्ये पण सिमिलरिटी दाखवतो. म्हणजे ही अडचण त्यांच्या तिथं त्यांना आलीच. ओके, आणि ते प्रेडिक्ट करू शकले नाही की त्याला फिक्स आपण जागा द्यायची कुठं, याला प्लेस कुठं करायचं आहे हायड्रोजनला. ओके, ती एक दुविधा त्यांच्या समोर होती तिथं. ओके, बघा त्यांनी दिलेली इथं बघा, कंपाऊंड ऑफ हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटम बघा काय होतो, हायड्रोजन जसा क्लोरीन सोबत रिॲक्ट होतो HCl बनतो, तसंच सोडियम पण रिॲक्ट होतो NaCl. बरोबर, म्हणजे हायड्रोजन जसं प्रॉपर्टी दाखवतो तसं सोडियम पण दाखवते. बरोबर, नेक्स्ट बघा, हायड्रोजन ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झाला H2O झाला, आणि सोडियम पण ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो, म्हणजे सिमिलर प्रॉपर्टी. बघा H2S हायड्रोजन सल्फेट, इकडे पण काय सोडियम सल्फेट, म्हणजे सल्फेट सोबत पण तो रिॲक्ट होतो. त्याच्या खाली अजून एक कॉलम दिलाय बघा 2.6 एलिमेंट कोणता आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला हायड्रोजन आणि क्लोरीन. बघा, हायड्रोजन मध्ये पण 2 H2, क्लोरीन मध्ये पण 2. आता कंपाऊंड विथ दी मेटल, तो काय करतो, मेटल सोबत पण कंपाऊंड बनवतो. बघा NaH म्हणजे सोडियम बरोबर कंपाऊंड बनवला, परत CH4 कार्बन सोबत पण कंपाऊंड बनवलं, जसं क्लोरीन पण करतो. बघा बरोबर, हायड्रोजन तो OH सोबत गेला बरोबर Na सोबत, तसं क्लोरीन पण Na सोबत गेला. बघा Cl साठी काय केलं त्यांनी NaCl, आणि जसा हायड्रोजन का सोबत गेला तर कार्बन, तसा क्लोरीन पण कार्बन सोबत गेला. बघा CCl4. ओके, म्हणजे असं सिमिलरिटी हायड्रोजन मध्ये त्यांना दिसल्या की ग्रुप 1 चे जे इलिमेंट आहेत त्यांच्यासोबत सिमिलर तो ग्रुप 7 चे इलिमेंट आहे त्याच्यासोबत पण सिमिलर. त्याच्यामुळे मग त्यांना त्याची जागा निश्चित करता आली नाही. ओके, हे झालं तुमचं मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ दी मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. चांगलं रीड करा, आहे तुम्हाला इझिली ते समजेल. ओके, सो पुढच्या लेक्चरला आपण नेक्स्ट टॉपिक बघू. ओके, का कर रहा था नाही, मी बळालो राहू थोडं संपना कक्षा घडी हे भेटन देऊचे थांब ना, टाइम कधी होईल अभी देखशील दन बरी देख पाहिजे एकदा होगत घडी घडी मग सेट कर कटाळा अभी काही नाही. मोजन देने 1 तास, अभी 10 बजा 11 11:30 बजे बंद करना कसं जरा अभ्यास करू. 10 मिनिटांना कधी लिहिलो दुसरं.